मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 ला। दिनांक 22 ऑक्टोबर तुम्ही जात पात हे ते काढताना हे काढा ना। 22 ऑक्टोबर 2023 ला याचा खून झालाय। परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं। अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पीआय होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत। आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत। 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही। किती वाईट आहे। आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात। सुरेश धस यांनी ज्या महादेव मुंडे यांचा उल्लेख केलेला आहे ते महादेव मुंडे कोण त्याविषयी आपण जाणून घेऊया। बघूया महादेव मुंडे कोण आहेत। महादेव मुंडे हे परळी तालुक्यातील भोपळा गावातले मूळ रहिवासी। महादेव मुंडे 2022च्या आसपास अंबेजोगाईमध्ये वास्तव्यास। महादेव मुंडेंची 21 ऑक्टोबर 2023 ला हत्या झाली। परळीच्या तहसील कार्यालयासमोर त्यांचा मृतदेह आढळला। महादेव मुंडे यांच्या गळ्यावर आणि गालावर वार करण्यात आलेले होते। आर्थिक व्यवहारातून हत्या झाली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाहीये।